नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। आनंद दिघेंना मारलं गेलं, सगळं ठाणा जिल्हा जाणतो। शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी हा मोठा दावा केलाय। सगळ्या गोष्टी कालांतराने पुढे येतील असं शिरसाट म्हणतात। तर एवढे वर्ष गप्प का बसलात, पुरावे द्या असं आव्हान केदार दिघेंनी दिलंय। काय माहिती, तसा सीन तो आहेच, मुळात आहे। आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय। दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय। या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतो, कालांतराने पुढे येतील। अहो, ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला, लोक मेले असते सगळे, हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते। या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथलच्या सर्व शिवसैनिकांनी केलं। त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, एवढाच त्याचा अर्थ आहे। जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते, दैवत होते, त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घालत जात होता त्याला तुम्ही काय करत होतात का, म्हणून तुम्ही सदैव सगळी पदं उपभोगलीत कशासाठी, म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा, तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात? आणि आज का 23 वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय? याचा अर्थ असा की ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का? आणि जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर मी आज थेटपणे तुम्हाला सांगतो आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की केदार दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून साहेबांना जो काही मी अग्नी दिलेला आहे त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे। या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून सांगतो। संजय